नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, 3 मार्चची सर्वात महत्त्वाची जबरदस्त माहिती. पुढे ₹2100 सुरू. पाहू शकता बघा, ₹2100 सुरू. आपण जर पाहिलं तर महायुतीची सरकार सत्ता स्थापन झालेली आहे आणि जवळपास 1 वर्षांचा कालावधी झालेला आहे. सत्ता स्थापन होऊन महायुतीचं 1 वर्ष झालेलं आहे आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये महायुतीने ₹2100 देण्याचं जाहीर केलं होतं. लाडक्या बहिणींना ₹2100 आम्ही, आमचं सरकार पुन्हा आलं की ₹2100 देऊ, अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. तर त्या ₹2100च्या संदर्भातच महत्त्वाची माहिती आपण आता ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ₹2100 लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार आहेत. कोणत्या महिलांना सर्वात अगोदर पैसे मिळतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये ₹2100 वाटप होतील, त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर आली आहे, सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सर्वात शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीने लाडक्या बहिणींची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लगेच आपण माहिती पाहूया, लाडक्या बहिणींसाठी ₹2100ची काय घोषणा आली किंवा काय मोठा निर्णय होणार आहे, त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी लगेच आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर पाहू शकता, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. दर महिन्याला लाडक्या बहिणींनो, दर महिन्याला तुम्हाला ₹1,500 ₹1,500 मिळत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एक वेळेस. सर्व लाडक्या बहिणींना मिळत आहेत का? ज्यांना ज्यांना मिळत आहेत त्यांनी ₹1,500 लिहून पाठवायचे आहे. ज्यांना ज्यांना पैसे मिळत आहेत, म्हणजेच ₹1,500 तुम्हाला येत आहेत का, तर कमेंट बॉक्समध्ये ₹1,500 लिहून पाठवा. आणि ज्या महिलांना येत नाही आहे त्यांनी नाही लिहून पाठवा, पटापट लिहून पाठवा, म्हणजे सर्वांना माहिती समजणार आहे. सर्वांनी लिहून पाठवायचं आहे. ज्यांना ज्यांना आता ₹1,500 आलेले त्यांनी पण लिहून पाठवा. ₹1,500 आले. ज्यांना येत नाहीत किंवा बंद झालेत पैसे, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. दर महिन्याला शासन जे ते ₹1,500 तुम्हाला पाठवतं. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं की आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, त्यांना ₹2100 देऊ, असे पण जाहीरनामा जो आहे तो महायुतीने त्या ठिकाणी काढलेला होता. आणि ₹2100 आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना ₹1,500वरनं ₹2100 देऊ, असं पण सांगितलेलं होतं. आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण त्यावेळेस घोषणा केली होती, आमचं सरकार आलं किंवा तुम्ही आम्हाला पुन्हा ताकद दिली तर आम्ही ₹1,500चे 2,000 करू, 2,000चे 2,500 करू, असं पण म्हणजे जी काही रक्कम आहे ती वाढवू, असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता, ₹2100 तुम्हाला आता कधी मिळणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती. मात्र राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे, परंतु याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. बघा, अजून 2100चा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळे ₹2100 कधीपासून मिळणार याची राज्यातील सर्व महिला वर्गाला प्रतीक्षा असतानाच आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली. बघा, योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. त्यामुळे ही योजना भविष्यात सुरळीत सुरू राहणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. बहुतेक महिला भगिनींकडनं पण हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. महिला भगिनींकडनं सांगितलं जातं की योजना जी आहे ती बंद होणार आहे. बघा, आता लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद झाली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय, बंद झाली पाहिजे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये बंद झाली पाहिजे लिहून पाठवा. ज्यांना वाटतं योजना चालूच राहिली पाहिजे, कारण बघा, भरपूर अशा महिला भगिनी, ज्या महिला भगिनींना या ₹1,500 भरपूर आधार मिळतो, भरपूर त्या ठिकाणी घराचं जे काही व्यवस्थित सुरळीत त्या ठिकाणी सुरू असतं. त्याच्यामुळे ₹1,500 सुरूच राहायला पाहिजे का? ज्यांना ज्यांना वाटतंय सुरूच राहायला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सुरूच राहायला पाहिजे लिहून पाठवायचे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पण सांगितलं होतं योजना बंद होऊ देणार नाही. त्याच्यामुळे तुमची लाडकी बहीण योजना जी ती बंद होणार नाही, असं पण यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. ₹2100 कधीपासून मिळतील, तर ₹2100चा निर्णय अजून झालेला नाही आहे. आणि आत्ताच जर आपण पाहिलं तर अधिवेशनाचा काळ त्या ठिकाणी होता. ₹2100च्या संदर्भात अजून कुठल्याही पद्धतीचा निर्णय जो तो घेण्यात आलेला नाही आहे. त्याच्यामुळे ₹2100 तुम्हाला पाहिजेत का? ज्या ज्या महिलांना ₹2100 हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ₹2100 लिहून पाठवायचं आहे. सर्वांना पैसे येत आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस सांगा बरं. ज्यांना ज्यांना पैसे येत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे येत आहेत लिहून पाठवा. ज्यांना येत नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेचा नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.